नमस्कार मित्रांनो, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। 22 जानेवारी मध्ये श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। त्यासाठी ठाकरे गटाला निमंत्रण नाही मिळाले, परंतु अयोध्येत राम मंदिर होणं ही आनंदाची बातमी आहे। कारण हे मंदिर होण्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा योगदानाचा लढा दिलेला आहे। शिवसेनेचा राम मंदिरासाठी खूप मोठा त्याग आहे, म्हणून मंदिर स्थापन होत आहे ती आनंदाची गोष्ट आहे। ते कोणी का करेना असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले, परंतु रामलल्लाचा राजकीय इव्हेंट होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले। एकूण वातावरणावरनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा, कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही। पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावरनं जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे। मंदिराचं लोकार्पण होणार आहे 22 जानेवारीला, तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का? माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे। स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता। अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे। त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे। आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला, साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती, कारण ही केस खूप वर्ष लटकली होती। आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती, आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल। तसं नाही झालं। सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग, पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे, राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे। आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे। त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे। बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक आहे। यानंतर अयोध्येच्या संदर्भातील मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। जेव्हा बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं तिथे कोणीही नव्हतं, फक्त भाजपचेच लोक तेथे होते असे म्हणून ठाकरे गटावर निशाणा साधला। भाजपचीच नेते मंडळी होती, जे म्हणतायत ना त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं। शिवसेना दावा करते कोणीच नव्हतं। मला एक माणूस दाखवा, एक, आम्ही सगळे तिथे होतो, एक माणूस दाखवा। तिथल्या स्टेजवर अडवाणी जे होते, मुरली मनोहर जोशी होते, उमा भारती होत्या, तिथे कोण होतं? एक नव्हतं। तिथे जिथे घटना घडली कोणी नव्हतं। त्यामुळे हे फक्त वाचाळवीर आहेत, यांचा काय हा एक गोष्ट निश्चित आहे बघा, असं आहे की आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कुठल्याही संघटनेने क्रेडिट घ्यायचं नाही। कोणालाही विचारलं कोणी ढाचा पाडला तर सांगायचं कारसेवकांनी पाडला, कारसेवकांना क्रेडिट द्यायचं। आम्ही शिस्तीतले लोक आहोत, आम्ही कारसेवक सांगितलं। श्रद्धेय बाळासाहेबांना ज्यावेळेस विचारलं की बाळासाहेब असं म्हणतात की तुमच्या शिवसेनेच्या लोकांनी हा ढाचा पाडला, बाळासाहेब काय म्हणाले? ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे। साधं ते वाक्य होतं। आता हे जे गेलेच नाही, ज्यांनी घरूनही बाहेर पडले नाही, तेवढ्या वाक्याचा आधार घेऊन जणू काय त्यांनी पाडलं अशा प्रकारचं हे जे करतात हे घाबरट लोक आहेत, ते कोणीच नव्हते, आम्ही होतो तिथे। आम्ही यावर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसावर पलटवार करताना काय म्हटलं पहा रिपोर्ट। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय।
की ते शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात, म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात. त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.